हॅलो स्टुडंट, वेलकम. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन डिस्कस केल्या हॅलो अरिन्सच्या. या लेक्चरमध्ये आपल्याला जो नेक्स्ट पार्ट आहे हॅलो अरिन्सच्या केमिकल प्रॉपर्टीचा त्याला सुरुवात करायची. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्टुडंट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरिन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघायचे आपल्याला हॅलो अरिन्सच्या. जे अरोमॅटिक कंपाऊंड असतात आपण बघितलेले 11वीतच की ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात. ओके, आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय नेमकं आपण ऑलरेडी 11वी मध्ये बघितलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण हॅलो अरिन्स साठी शिकणार आहोत. ठीक आहे, हॅलो अरिन्स कशा प्रकारे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं की हे जे हॅलो अरिन्स असतात, हे जे हॅलो अरिन्स असतात त्यांच्यामध्ये हा जो कार्बन आणि हॅलोजनचा बॉन्ड असतो, बेन्झीन रिंगचा हा कार्बन sp2 हायब्रिडाइज असतो. त्याच्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही, कारण sp2 हायब्रिडाइज कार्बनचं जे पर्सेंटेज एस कॅरेक्टर असतं ते 33% असतं. ठीक आहे, म्हणून sp3 हायब्रिडाइज कार्बन पेक्षा ही जी बॉन्ड लेंथ असते अरिल हलाइड मध्ये ती शॉर्टर असते. बॉन्ड लेंथ जेवढी शॉर्टर असेल तेवढा त्या बॉन्डला ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा एक अजून आपण नियम बघितला त्याच्यामध्ये का हे हॅलोअरिन्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. तर हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन असतात हॅलोजन वरती, हे बेन्झीन रिंग सोबत काय असतात, पाय इलेक्ट्रॉन सोबत कॉन्ज्युगेशन मध्ये असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती ऑर्थो पॅरा पोझिशनला काय होतो, निगेटिव्ह चार्ज येतो. हे रेझोनन्स स्ट्रक्चर मी थोड्या वेळाने काढून दाखवणारच आहे तुम्हाला पुन्हा एकदा. तर ह्या हॅलोजनचा जो बॉन्ड आहे कार्बन हॅलोजन बॉन्ड, त्याला पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं. ओके, अशा प्रकारे पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं त्याला, आणि त्याच्यामुळे हा डबल बॉन्डेड हॅलोजनचा जो बॉन्ड आहे तो इझिली ब्रेक करता येत नाही. म्हणून न्यूक्लिओफाईल जो आहे तो इझिली त्या हॅलोजनला रिप्लेस करू शकत नाही, म्हणून ते नॉर्मल कंडिशनला पार्टिसिपेट करत नाहीत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये. ओके, मग ठराविक टेम्परेचर प्रेशर अप्लाय करून आपण त्याच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन डिस्कस केल्या लास्ट लेक्चरला. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं स्टुडंट, पुढचा जो टाईप आहे रिॲक्शनचा हॅलो अरिन्सचा तो डिस्कस करायचा आहे. तो जो टाईप आहे तो आहे आता आपला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरिन्स. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय आणि हॅलो अरिन्स मध्ये कोणत्या पोझिशनला नेमकी ती रिॲक्शन होते, कुठल्या पोझिशनला इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूट करणार आपण. ठीक आहे, तर ते आपण आता डिस्कस करणार आहोत. तर लक्षात घ्या, एक एक रेझोनन्स स्ट्रक्चर पहिल्यांदा तुम्हाला मी समजावतो जसं नोट्स मध्ये दिलेलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये. बघा, सपोज आपण इथे एक्झाम्पल घेऊ क्लोरोबेन्झिनचं. क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन असतात आउटर मोस्ट शेल मध्ये, बरोबर. त्यातला 7वा इलेक्ट्रॉन आपण दाखवत नाहीत. हे जे 3 इलेक्ट्रॉन पेअर आहेत त्याच्याकडे आउटर मोस्ट शेल मध्ये, त्या मी त्याच्यावरती दाखवल्या. मग हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन आपण त्यांना म्हणतो, ते लोन पेअर इलेक्ट्रॉन काय असतात, क्लोरीनचे बेन्झीन रिंगच्या पाय इलेक्ट्रॉन सोबत कॉन्ज्युगेशन मध्ये असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मग रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होतात. मग रेझोनन्स स्ट्रक्चर कसे तयार होतात बघा, पहिल्या रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आहे. ही जी बॉन्ड पेअर आपण इथून डिलोकलाइज केली या कार्बनवरती, त्याच्यावरती काय आला, निगेटिव्ह चार्ज. बाकीचे बॉन्ड ऍज इट इज, आणि हा जो कार्बन क्लोरीन बॉन्ड होता त्याला डबल बॉन्ड येऊन जाईल आता त्या ठिकाणी. क्लोरीनवर पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्यांनी लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट केले. पुढच्या स्ट्रक्चर मध्ये काय होईल स्टुडंट, आता हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा फर्दर पुढच्या कार्बनवरती डिलोकलाइज करायचा. मग या 2 कार्बनच्या मध्ये येईल तो, इथे डबल बॉन्ड होईल आणि हा डबल बॉन्ड इथे डिलोकलाइज करायचा. म्हणजे त्याच्या पुढच्या स्ट्रक्चर मध्ये पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येईल क्लोरीनच्या अपोजिट डायरेक्शनला. ओके, मग इथे निगेटिव्ह चार्ज आला, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, क्लोरीनवर पॉझिटिव्ह चार्ज. पुढे काय होईल पुढच्या स्ट्रक्चर मध्ये, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा फर्दर डिलोकलाइज होईल पुढच्या 2 कार्बन मध्ये, आणि ही बॉन्ड पेअर या कार्बन वरती येईल, बरोबर. म्हणजे हे चौथं रेझोनन्स स्ट्रक्चर तुमचं अशा प्रकारे असेल. त्याच्यात पुन्हा ऑर्थोला निगेटिव्ह चार्ज, इथे डबल बॉन्ड आणि इथे Cl प्लस. लास्ट स्ट्रक्चर मध्ये काय होतं स्टुडंट, सपोज आपण समजा हा जो निगेटिव्ह चार्ज आहे ऑर्थोचा, याला पुन्हा जो क्लोरीनकडे डिलोकलाइज केला, इथं डबल बॉन्ड येईल पुन्हा, आणि ही बॉन्ड पेअर पुन्हा क्लोरीनकडे. ते सर्व रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत. ठीक आहे, कोणाचे, क्लोरोबेन्झिनचे. तर तुम्ही या रेझोनन्स स्ट्रक्चरला व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, पहिलं स्ट्रक्चर आणि शेवटचं स्ट्रक्चर कसे दोघी स्ट्रक्चर सेम आहेत. फक्त काय झालं, तुमचे जे पाय इलेक्ट्रॉन होते ते पूर्ण बेन्झीन रिंग मध्ये काय झाले, डिलोकलाइज झाले एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, बरोबर. त्याला आपण डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणतो. ओके, रेझोनन्स इफेक्टची डेफिनेशनच मी तुम्हाला सांगितली होती मागच्या वर्षी. इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशन ऑपरेटिंग व्हाया पाय बॉन्डेड सिस्टम इज कॉल्ड एज रेझोनन्स इफेक्ट. ओके,
अशा प्रकारे जे पाय इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती, त्याला आपण रेझोनन्स इफेक्ट म्हणतो. या ठिकाणी हा जो क्लोरीन आहे बेन्झीन रिंगला जोडलेला, हा कुठला इफेक्ट एक्झर्ट करतो? प्लस आर इफेक्ट एक्झर्ट करतो. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट एक्झर्ट करतो, कारण तो इलेक्ट्रॉन देतोय बेन्झीन रिंगला. ओके, म्हणून पॉझिटिव्ह प्लस आर. ओके, तर ह्या 3 स्ट्रक्चरकडे जर तुम्ही बघितलं, स्ट्रक्चर नंबर 2, स्ट्रक्चर नंबर 3 आणि स्ट्रक्चर नंबर 4, त्या 3 स्ट्रक्चर नुसार तुम्हाला काय दिसतं की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तुमचा बेन्झीन रिंगला जोडलेला असतो, त्यावेळेस कुठल्या पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज आलाय तुमचा? मी बघा तुम्हाला पुन्हा सांगतो व्यवस्थित. तुम्ही जर नीट हे स्ट्रक्चर नंबर 2, 3 अँड 4 व्यवस्थित बघितले, याच्यामध्ये बघा तुमचा जो निगेटिव्ह चार्ज आहे क्लोरोबेन्झीन मध्ये, तो कुठल्या पोझिशनला दिसतोय तुम्हाला आलेला? ज्यावेळेस तुम्ही क्लोरीन जोडला बेन्झीनला, तेव्हा कुठे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली? ऑर्थोला वाढली, दोघी ऑर्थो पोझिशनला वाढली आणि पॅराला वाढली. क्लोरीनच्या बाजूचे हे जे 2 कार्बन आहेत हे ऑर्थो पोझिशन आहेत, अपोजिटला जी पोझिशन आहे ती पॅरा पोझिशन आहे, बरोबर. ह्या ज्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशन आहेत ह्या काय झाल्या? इलेक्ट्रॉन रिच झाल्या. काय झाल्या? इलेक्ट्रॉन रिच. त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली, इलेक्ट्रॉनची गर्दी वाढली, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही क्लोरोबेन्झीनला एखाद्या इलेक्ट्रोफाईल सोबत रिॲक्ट कराल, त्यावेळेस इलेक्ट्रोफिलिक अटॅक कुठे होईल? तर एक तर ऑर्थोला होईल किंवा पॅराला होईल, कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं? अट्रॅक्शन असतं ना. म्हणून मग इलेक्ट्रॉन रिच सेंटरकडे काय होईल? हा इलेक्ट्रोफाईल अट्रॅक्ट होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही काय कराल? मग क्लोरीनला तो इलेक्ट्रोफाईल जोडाल. ज्यावेळेस आपण एखाद्या हॅलो अरिनचं, कुठलाही हॅलो अरिन असतो, क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयडोबेन्झीन, कुठलाही, त्यावेळेस काय होतं? जेव्हा तुम्ही त्याला इलेक्ट्रोफाईल सोबत ट्रीट करता, तेव्हा तो इलेक्ट्रोफाईल कुठे जोडला जातो? एक तर ऑर्थोला जोडला जातो किंवा पॅराला जोडला जातो, किंवा मग काय भेटतं आपल्याला? मिक्सचर भेटतं. ठीक आहे, मिक्सचर भेटतं ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्टचं. तर आता पुढे ज्या काही 5 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये असंच मिक्सचर तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यामध्ये मायनर प्रोडक्ट भेटतो तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट, कारण इथे गर्दी होते ना, हे 2 ग्रुप एकमेकांच्या बाजूबाजूलाच येतात. पॅरा प्रोडक्ट मध्ये काय होतं की हे 2 ग्रुप एकमेकांच्या दूर दूर असतात, त्याच्यामुळे स्टेबल असतं ते स्ट्रक्चर, म्हणून जे जास्त स्टेबल असेल तो जास्त भेटतो प्रोडक्ट. ओके, तर पुढे आपण त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आता डिस्कस करू. एक जनरल बेस मी तुम्हाला सांगितला की ऑर्थो आणि पॅरावरतीच इलेक्ट्रोफाईल अटॅक का करतो? कारण त्या पोझिशनवरती काय असते? इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते, बिकॉज दिस हॅलोजन एक्झर्ट प्लस आर इफेक्ट when attached to Bunsen ring, so that ortho and para positions become electron rich. Okay, and hence electrophile attack takes place at ortho and para positions. Okay, so since जी पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण बघितली ती बघितली हॅलोजनेशन. हॅलोजनेशन मध्ये आपण विशेष करून क्लोरिनेशन बघितली, बरोबर. क्लोरिनेशन, मग जेव्हा आपण एखाद्या क्लोरोबेन्झीन मॉलिक्यूलला, when chlorobenzene treated with chlorine molecule in presence of Lewis acid catalyst FeCl3, हा जो लुईस ऍसिड कॅटलिस्ट वापरतो आपण, अनहायड्रस FeCl3 किंवा अनहायड्रस AlCl3, भरपूर आहेत लुईस ऍसिड. त्या लुईस ऍसिडचं काम काय असतं स्टुडंट? बघा, हा Fe इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, त्याच्यामुळे हा जो Cl आहे, या Cl ला काय करेल? तर FeCl3 स्वतःकडे खेचेल. 2 Cl आहेत ना, 2 Cl ऍटम, Cl सिंगल बॉन्ड Cl. मग एका Cl ला हा FeCl3 काय करतो? स्वतःकडे घेतो आणि FeCl4 कॉम्प्लेक्स तयार करतो. Feचं ऑक्टेट कम्प्लीट होतं आणि हा जो उरलेला क्लोरीन आहे त्याच्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. समजतंय का? बघा, म्हणजे हे जे तुमचं क्लोरीन आहे ना, हा इथे क्लोरीन गॅस, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल जनरेट करायचं काम कोण करतं? हा FeCl3 करेल. हा Fe काय करेल? या क्लोरीनला घेईल स्वतःकडे, FeCl4 कॉम्प्लेक्स तयार होईल. समजून घ्या नीट, म्हणजे Feचं ऑक्टेट कम्प्लीट झालं आणि हा जो उरलेला Cl आहे त्याच्यावरती कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि मग तो पॉझिटिव्हली चार्ज जो क्लोरीन आहे त्याला क्लोरोनियम आयन म्हणतात. तर क्लोरोनियम आयन वरती बेन्झीन रिंग अटॅक करेल. मग 2 प्रोडक्ट पॉसिबल आहेत, एक ऑर्थो प्रोडक्ट आणि पॅरा प्रोडक्ट, कारण ऑर्थो आणि पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रिच असतात ना. जेव्हा तुम्ही हॅलोजन बेन्झीनला जोडता त्यावेळेस ह्या पोझिशन काय असतात? इलेक्ट्रॉन रिच असतात, ऑर्थो आणि पॅरा. मग तुम्ही काय कराल? तो दुसरा जो क्लोरोनियम आयन आहे, क्लोरीन जो आहे, तो एक तर ऑर्थोला जोडाल किंवा पॅराला जोडा. मग आपल्याला इथं काय भेटतं? मिक्सचर भेटतं ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्टचं. सगळ्यात स्टेबल प्रोडक्ट कुठला? तर पॅरा, कारण पॅरामध्ये काय, हे 2 क्लोरीन एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहे, गर्दी कमी आहे त्याच्यामध्ये, स्टेरिक इंटरन्स कमी आहे, क्राउडिंग कमी आहे, त्याच्यामुळे स्टेबल असल्यामुळे काय होईल? हा प्रोडक्ट मेजर भेटेल आपल्याला. त्याचं नाव काय लिहितो आपण? 4 डायक्लोरोबेन्झीन, 1,4 डायक्लोरोबेन्झीन. ओके, आणि हा काय तुमचा 1,2 डायक्लोरोबेन्झीन आहे. याच्यामध्ये काय आहे? गर्दी आहे, हे 2 क्लोरीन एकमेकांच्या ऍडजस्टंट पोझिशनला असल्यामुळे हा प्रोडक्ट अनस्टेबल असेल, म्हणून हा कमी भेटतो, मायनर. त्याचं नाव काय?
ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन कॉमन नेम, आययुपीसी नेम 1,2 डायक्लोरोबेन्झिन. याचं नाव काय? कॉमन नेम पॅरा डायक्लोरोबेन्झिन आणि आययुपीसी नेम 1,4 डायक्लोरोबेन्झिन. ओके. हा जो पॅरा आयसोमर आहे हा मेजर भेटेल कारण इथे दोन क्लोरीन एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत. ओके. ऑर्थो पॅराचं मिक्सचर भेटतं. ही बघितली पहिली रिॲक्शन हॅलोजनेशन. सेकंड रिॲक्शन आपण बघितली नोट्स मध्ये, नायट्रेशन. नायट्रेशन साठी कुठला रिएजंट वापरतो आपण? तर नायट्रेटिंग मिक्सचर वापरतो. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे. मग काय होतं या ठिकाणी स्टुडंट बघा, ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मिक्स करतो त्यावेळेस काय होतं, तर ज्याच्या सोबत तुम्ही ही रिॲक्शन करताय, हॅलोअरिन सोबत करताय आपण, त्याच्यामध्ये एक्झाम्पल क्लोरोबेन्झिनचं घेतोय. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत याला रिॲक्ट कराल इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, या दोघांच्या मिक्सचरला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात. काय म्हणतात? नायट्रेटिंग मिक्सचर. ठीक आहे. हे जे वरती लिहिलेले दोघं जण, या दोघांच्या मिक्सचरला नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात. मग काय होईल, तर नायट्रिक ऍसिडची फोड कशी होते? OH मायनस NO2 प्लस. ओके. असं इलेक्ट्रोफाईल जनरेट होईल या ठिकाणी. आणि मग या इलेक्ट्रोफाईल वरती तुमची बेन्झीन रिंग काय करेल? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन वरून अटॅक करेल आणि इथे पण आपल्याला काय भेटेल? मिक्सचर भेटेल ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्टचं. हा तुमचा आहे 2 नायट्रोक्लोरोबेन्झिन आणि दुसरा एक भेटतो आपल्याला 4 नायट्रोक्लोरोबेन्झिन. ओके. मेजर प्रोडक्ट कुठला असेल तर पॅरा प्रोडक्ट, कारण इथे गर्दी कमी आहे, दोन ग्रुप एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो 4 क्लोरो नायट्रोबेन्झिन हा मेजर भेटतो. मी नावं लिहित नाही, नावं नोट्स मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. आणि इथं गर्दी असल्यामुळे हा जो ऑर्थो क्लोरो नायट्रोबेन्झिन आहे, किंवा सॉरी ऑर्थो नायट्रो क्लोरोबेन्झिन जो आहे तो, किंवा 2 क्लोरो नायट्रोबेन्झिन, याच्यामध्ये गर्दी असल्यामुळे हा काय भेटतो? कमी भेटतो, मिक्सचर भेटतो. बट मेजर कुठला भेटतो? तो पॅरा आयसोमर भेटतो सगळ्या रिॲक्शन मध्ये. हॅलोअरिनच्या सर्व रिॲक्शन मध्ये तुमचा जो पॅरा आयसोमर आहे तो मेजर भेटतो, कारण क्राउडिंग कमी असते, गर्दी कमी असते, स्टेबल असतो तो जास्त. ठीक आहे. त्यानंतर थर्ड रिॲक्शन आपण बघितली, सल्फोनेशन. सल्फोनेशन मध्ये काय करतो स्टुडंट आपण? सल्फ्युरिक ऍसिड सोबत ट्रीट करतो क्लोरोबेन्झिनला. व्हेन दिस क्लोरोबेन्झिन ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडची फोड कशी होती स्टुडंट? OH मायनस SO3H प्लस. मग हा जो इलेक्ट्रोफिलिक पार्ट आहे हा आपण बेन्झीन रिंग मध्ये सबस्टिट्यूट करू. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफाईलला काय करतो आपण? क्लोरोबेन्झिन मध्ये सबस्टिट्यूट करतो. कोणत्या पोझिशनला? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. कारण ऑर्थो पॅरा पोझिशन कशा असतात? इलेक्ट्रॉन रिच असतात. ठीक आहे. ऑर्थो पोझिशनला जर जोडला तर त्याचं नाव होतं 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, आणि पॅरा पोझिशनला जर जोडलं तर त्याचं नाव होतं 4 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. कारण इथं प्रिन्सिपल ग्रुप कुठला आहे तुमचा? सल्फोनिक ऍसिड ग्रुप आहे, SO3H. ओके. मग मेजर प्रोडक्ट हाच तुमचा पॅरा पुन्हा एकदा, कारण इथे गर्दी कमी असते. हा मायनर. ठीक आहे. सल्फोनेशन नंतर पुढची जी रिॲक्शन होती ती होती स्टुडंट फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन. अल्कायलेशन साठी आपण मिथिल क्लोराइड वापरतो इन प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड कॅटलिस्ट. ओके. ज्यावेळेस तुम्ही मिथिल क्लोराइड सोबत क्लोरोबेन्झिनला ट्रीट कराल इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 लुईस ऍसिड कॅटलिस्ट, मग काय होतं स्टुडंट? हा जो CH3Cl आहे हा AlCl3 सोबत कंबाईन होऊन काय होतं? मिथिल कटायन प्रोड्यूस होतो. ओके. मिथिल कटायन, आणि हा लुईस ऍसिड जो आहे हा Cl ला घेऊन टाकेल आणि काय तयार करेल? AlCl4 कॉम्प्लेक्स तयार करेल. ओके. मग काय होतं? या मिथिल कटायन जो जनरेट झाला इलेक्ट्रोफाईल, त्याच्यावरती बेन्झीन रिंग अटॅक करते. एक तर ऑर्थोवरून करेल किंवा पॅरावरून करेल. आपल्याला इथे मिक्सचर भेटतं मग 2 क्लोरोटोलिन आणि 4 क्लोरोटोलिन म्हणजेच मिथिल बेन्झीन. टोलिनलाच मिथिल बेन्झीन म्हणतो ना आपण. हा 4 क्लोरोमिथिल बेन्झीन आहे आणि हा 2 क्लोरोमिथिल बेन्झीन आहे. मेजर कुठला असेल तर पॅरा आयसोमर, म्हणजे ज्याच्यामध्ये मिथिल ग्रुप ऑपोजिटला आहे क्लोरीनच्या, तो गर्दी कमी असल्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर पुढची रिॲक्शन स्टुडंट फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. असायलेशन मध्ये काय करतो आपण? तर असाइल ग्रुप सबस्टिट्यूट करतो हॅलोअरिन्स मध्ये. त्या ठिकाणी आपण असायलेशन साठी काय वापरतो? ऍसिटिल क्लोराइड शक्यतो वापरला जातो इन प्रेझेन्स ऑफ लुईस ऍसिड कॅटलिस्ट AlCl3. इथेही काय होईल? हा जो Cl आहे हा Al घेऊन टाकेल, कारण तो लुईस ऍसिड आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे अल्युमिनियम. मग तो Cl ला गेला आणि मग इथे काय होईल? हा इलेक्ट्रोफाईल जनरेट होईल. इलेक्ट्रोफाईल वरती बेन्झीन रिंग अटॅक करते ऑर्थोवरून आणि पॅरावरून, आणि आपल्याला काय भेटतं? मिक्सचर भेटतं 2 क्लोरो ऍसिटोफेनॉन
COCH3 ग्रुप ऑर्थोला आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट करायचा क्लोरीनच्या सेकंड आणि फोर्थ पोझिशनला, कारण त्या पोझिशन काय असतात इलेक्ट्रॉन रिच असतात. हा पॅरा प्रोडक्ट काय असेल तुमचा मेजर असेल ऍज युजल मागच्या 4 रिएक्शन सारखाच. ओके, तर ह्या 5 रिएक्शन टोटल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये आपण बघितल्या. हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, क्रिडलक्राफ्ट, अल्कायलेशन आणि असायलेशन. अल्कायलेशन मध्ये मिथिल क्लोराईड वापरतो आपण आणि असायलेशन मध्ये ऍसिटिल क्लोराईड वापरतो. ओके, ऍसिटिल ग्रुप सबस्टिट्यूट करायचा असतो ना, अल्कायलेशन मध्ये अल्काइल ग्रुप सबस्टिट्यूट करायचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लास्ट टाइप ऑफ रिएक्शन आहे अरिल हलाइड्सचा, तो आहे रिएक्शन विथ मेटल्स. ठीक आहे, रिएक्शन विथ मेटल्स जसं आपण हॅलो अल्केनच्या मेटल सोबत रिएक्शन बघितलं होतं, मॅग्नेशियम सोबत आणि सोडियम सोबत. सोडियम सोबत रिएक्शन बघितली होती, त्याला आपण वुड्स रिएक्शन म्हटलं होतं बघा, आठवतं का? अल्किल हलाइडला आपण सोडियम मेटल सोबत ट्रीट केलं होतं. असं 2 अल्किल हलाइड मॉलिक्यूल घेतले होते, हे 2 हॅलोजन 2 सोडियम सोबत फ्यूज होतात आणि काय तयार होतो, हायर अल्केन फॉर्म होतो. ही रिएक्शन आपण इथरच्या प्रेझेन्स मध्ये करतो, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. त्या रिएक्शनला काय म्हटलं होतं आपण, वुड्स रिएक्शन. ओके, आठवतंय? तर सेम रिएक्शन आहे इथं अल्किल हलाइड साठी म्हणजेच हॅलो अल्केन साठी केली होती, म्हणून तिला म्हटलं होतं फक्त वुड्स रिएक्शन. ओके, आता आपण ती रिएक्शन बघणार आहोत अरिल हलाइड साठी. कोणासाठी? अरिल हलाइड साठी. बघा लक्षात घ्या, समजा एक मॉलिक्यूल अल्किल हलाइडचा असेल आणि एक मॉलिक्यूल अरिल हलाइडचा असेल असा, त्यावेळेस त्या रिएक्शनला म्हटलं जातं वुड्स फिटिक रिएक्शन. काय म्हटलं जातं? वुड्स फिटिक रिएक्शन. काय होईल, हे 2 हॅलोजन जे आहेत तुमचे, हे 2 सोडियम सोबत निघून जातील इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर सॉल्व्हंट, आणि काय होईल तुम्हाला अल्किल बेन्झीन भेटेल. म्हणजे तो जो काही आर ग्रुप आहे तो कुठे होईल, तुमचा बेन्झीन रिंगला काय होईल, या ठिकाणी सबस्टिट्यूट होईल आणि काय भेटेल तुम्हाला, अल्किल बेन्झीन भेटेल. मग समजा मिथिल क्लोराईड घेतला असता तर मिथिल बेन्झीन भेटला असता, बरोबर. हॅलोजन क्लोरीन असता तर साइड प्रोडक्ट काय तयार झाला असता, ट्वाइस NaCl. पण इथं हॅलोजनला एक्स लिहिलंय आपण, फक्त तो एक्सच लिहू. ठीक आहे, सोपी रिएक्शन. तिला काय म्हटलं आपण, वुड्स फिटिक रिएक्शन. म्हणजे वुड्स रिएक्शन मध्ये जो अल्किल हलाइड आहे तो घेतला आणि फिटिक रिएक्शन मध्ये फक्त अरिल हलाइड घेतात तो घेतला. ठीक आहे, नुसती फिटिक रिएक्शन दिलेली आहे त्याच्यानंतर. नुसती फिटिक रिएक्शन म्हणजे काय, समजा दोघीचे दोघी अरिल हलाइड घेतले, म्हणजे दोघीचे दोघी असे हॅलो अरिन घेतले. बघा, समजा एक क्लोरोबेन्झीन घेतला, मध्ये 2 सोडियम घेतले आणि पुन्हा दुसरा मॉलिक्यूल सुद्धा क्लोरोबेन्झीनचाच घेतला, तर काय होईल, हे 2 क्लोरीन जे आहेत ना तुमचे, हे सोडियम सोबत काय होतील, निघून जातील बाहेर. ट्वाइस NaCl बाहेर निघेल आणि या 2 बेन्झीन एकमेकांना काय होतील, जोडल्या जातील, फ्यूज होतील. या कंपाऊंडला डायफिनिल म्हणतो आपण. काय म्हणतो? डायफिनिल. ठीक आहे, या रिएक्शनला म्हणतात फिटिक रिएक्शन. जर दोघी अरिल हलाइड असतील तर त्याला म्हणतो आपण फिटिक रिएक्शन, सोडियम मेटल सोबत. ओके, एक अल्किल हलाइड आणि एक अरिल हलाइड असेल तर वुड्स फिटिक रिएक्शन. बघा, दोघीचे दोघी अल्किल हलाइड असतील सोडियम मेटल सोबत तर काय तयार होतो, हायर अल्केन फॉर्म होतो. ठीक आहे, हिला म्हणतो आपण वुड्स रिएक्शन. ठीक आहे, जर समजा एक अल्किल हलाइड असेल आणि एक अरिल हलाइड असेल, बेन्झीनला हॅलोजन जोडलेला असेल, अरिल हलाइड, तर तुमचा अल्किल बेन्झीन तयार होतो ना, त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण, वुड्स फिटिक रिएक्शन. आणि समजा दोघीचे दोघी अरिल हलाइड असतील, ArX, 2 सोडियम मेटल आयटम पुन्हा ArX, असं जर असेल तर तुमचा बायफिनिल कंपाऊंड तयार होतो, 2 बेन्झीन रिंग एकमेकांना जोडतात. या रिएक्शनला आपण काय म्हणतो, फक्त फिटिक रिएक्शन. ठीक आहे, सेम रिएक्शन आहे, फक्त अल्किल हलाइड आणि अरिल हलाइड एवढाच फरक आहे. जर फक्त अल्किल हलाइड साठी असेल तर वुड्स रिएक्शन, फक्त अरिल हलाइड साठी असेल तर फिटिक रिएक्शन, आणि एक अल्किल हलाइड आणि एक अरिल हलाइड असेल तर वुड्स फिटिक रिएक्शन. ओके, ही एकच रिएक्शन आहे मेटल सोबतच्या रिएक्शन सोबत, मेटल सोबतच्या रिएक्शन साठी. या पुढचा जो पार्ट आहे तो थेरॉटिकल पार्ट आहे. जे काही महत्वाचे कंपाऊंड्स आहेत हॅलो अल्केन्सचे, हॅलो अरिन आणि हॅलो अल्केन्सचे, त्यांचा आपल्याला उद्याच्या दिवशी ऍप्लिकेशन बघायचं, त्यांचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट डिस्कस करायचे. थेरॉटिकल टॉपिक आहे. ठीक आहे, तर लास्ट लेक्चर होईल आता पुढचं आपलं, हे सेकंड लास्ट लेक्चर होतं.
जर काही कळलं नसेल तर विचारा, मी तुम्हाला समजून देईल. ठीक आहे, कारण टेस्ट आपण घेणार आहोत हे चॅप्टर संपल्यानंतर, तर त्याचाही अभ्यास करा. उद्याच्या लेक्चर उद्याचं लेक्चर झाल्यानंतर आपले चॅप्टर संपल्यात जमा होईल, म्हणजे संपेलच. त्यानंतर आपण काही टेस्ट घेणार आहोत 1-2 दिवस, आणि त्यानंतर मग तुमचं फर्दर पुढचं चॅप्टर सुरू होईल. ओके, आपण आता थांबू. काही नसेल कळलं तर कधी विचारू शकता. ठीक आहे.